नमस्कार, मी शर्मिली। आपल्या घरी जर अचानक खास पाहुणे आले, मग त्या खास पाहुण्यांसाठी काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो, हो की नाही? मग त्या प्रश्नाचं आज आम्ही तुम्हाला उत्तर देणार आहोत। मग ती खास जी रेसिपी आज आपण करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य सर्वच सांगता का? सांगूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे उकडून मॅश करून ठेवलेत, आलं लसूण हिरवी मिरची, एक मोठ्या कांद्याची पेस्ट, मेथी आणि पालक उकडून पेस्ट, कॉर्नफ्लोअर, बेदाणे, मीठ, हिरवी मिरची, पनीर, चीज, गरम मसाला, धणे जिरा पावडर, हळद, किचन किंग मसाला, जिरं, तळण्यासाठी व ग्रेव्हीसाठी तेल। चला मग त्या रेसिपीला सुरुवात करूया। मला एक बाउल दे। हो। आता हे बटाटे आपण घेतले उकडून, ह्या बटाट्यामध्ये आपण आता एक एक सगळं साहित्य घालणार आहोत। सगळ्यात आधी आपण ह्या बटाट्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ, थोडे बेदाणे घालते। अच्छा, छान वाटतात ना, जरा तोंडात अगदी आवडत असतील तुला तर काजूही घालशील तर छान वाटतील। मी तुम्हाला खरं सांगू का? हां हां, मला सगळं आवडतं। हो, व्हेरी गुड। आता हिरवी मिरची सगळ्यांची आवडती हिरवी नाही, ही माझी नाही आवडते। नाही का आवडत? बरं, म्हणूनच मी थोडीशी कमी टाकली आहे। अच्छा, नंतर पनीर एक साधारण 2 टेबलस्पून एवढं पनीर ते तुम्ही बारीक किसून घेतलंय। हो हो। अच्छा, आणि हे चीज आहे, चीज सुद्धा मी किसून घेतलंय। अच्छा, हे चीज आहे। हा, ठीक आहे, किती सुंदर आहे बघ। हो, खरंच म्हणजे आपण जो पदार्थ करणार आहोत हो तो खाल्ल्यावर छान असं पाहुणे खुश झाले पाहिजे। नाही, आता मी खुश होणार आहे। आधी तू। आता मी खुश होणार आहे। ठीक आहे। आता ह्याला काही आपण जास्त साहित्य घेत नाही। अच्छा, ठीक आहे। आता हे सगळं, कारण आपल्याला मुद्दामून हे थोडंसं पांढरच ठेवायचंय। अच्छा, म्हणजे त्याचा रंग बदलायचा नाही आपल्याला। आता हे थोडं मिक्स झालं की मग त्याच्यामध्ये 2-1 टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लोअर। अच्छा, बटाट्याला बाइंडिंग पाहिजे। अच्छा, म्हणून कॉर्नफ्लोअर। आता समजा आपल्याला आवडत असेल तर आपण थोडं गाजर किंवा कोबी हे घेतलं कच्चं ह्याच्यात तरी सुद्धा चालेल। पनीर चीज आपण आत घातलंय तर समजा मिक्स करतोय आपण, आतमध्ये स्टफ केलं तरीही चालेल। म्हणजे त्याला ऑप्शन भरपूर आहेत। तुमच्या चवीवरती आहे की तुम्हाला काय आवडतंय। आता हे सगळं आपण हाताने छान मिक्स करून घेऊया। आता हा जो आपण पदार्थ करतोय बटाट्याचा, तर तो कधीही तळताना नेहमी गॅस फुल ठेवायचा, म्हणजे फास्ट गॅस ठेवायचा। हो, नाही तर काय होतं की बटाट्यामध्ये स्टार्च असतं ना, तर ते जर तुम्ही स्लो ठेवला गॅस तर काय होतं, बटाटा फुटतो आणि तेल आतमध्ये ॲब्झॉर्ब करायला सुरुवात करतो। अच्छा, मग तो पदार्थ चांगला लागत नाही, ते सगळं तेलकट होतं। कारण मग तेलकट झाला की ते मजा येत खायला। आणि आता सगळे हेल्थ कॉन्शियस आहे, तेलकट पदार्थ जास्त खात नाही। हो, आणि ते छान दाबून रोल केले, तयार केले आपण। आता आपण हे तळायला सुरुवात करूया। ते फास्ट गॅसवरती आपण तळणार आहोत त्यामुळे ते पटकन त्याला अगदी आपल्याला एक फिनिशिंग टच द्यायचं आहे। अच्छा, कळलं की नाही? कारण आपल्याला तसं बटाट्यामध्ये तसं काही आता शिजलेले आहेत ना। गॅसही आपला ऑफ कर। आता हे तयार आहेत। ठीक आहे, आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया का? अच्छा, म्हणजे ह्याच्या जोडीला ग्रेव्ही। हो, आणि मी तुम्हाला विचारणारच होती कारण ती ग्रीन पेस्ट दिसते, पुन्हा ती अनियन पेस्ट दिसते। बरोबर, आपल्याला एक पॅन लागेल। अच्छा, आणि आपला गॅस चालू करतो। तर आता आपण सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तेल लागेल। एक साधारण 4 टेबलस्पून एवढं आपण तेल घालूया अंदाजे। आता तेल तापलं, त्याच्यावर एक फोडणीसाठी आपण जिरं घालूया। जिरं हे आहेच ना प्रत्येक पदार्थाच्या फोडणीसाठी, छान वाटतं। छान वाटतं, चव जरा। नंतर आपण आलं लसूण तर घालणारच आहोत, पण तरीही जरा आधी जिरं, जरा असं तडतडलं जिरं की मग आपण ही कांद्याची पेस्ट, गरम तेलात कांद्याची पेस्ट, त्यात तो आवाज आणि आता त्याचा सुगंध देखील असा दरवळायला लागलाय। आता हे जरा कांदा आपला छान परतून झालाय, पाणी त्याच्यातलं रिड्यूस झालंय आणि थोडासा गुलाबी झालाय। बरं, आता आपण एक सगळं दुसरं साहित्य घालायला सुरुवात करूया का? चला, हे बघा। आता तर साधारण आपल्याला सगळं 1 टीस्पून लागणार आहे। लसूण, आलं आणि हिरवी मिरची। आता हळद, थोडीशी हळद, थोडा रंग येण्यासाठी, कारण हिरवागार रंग जो आहे तो परत गेला नाही पाहिजे।
ठीक गॅस आहे. स्लो करू का? हो, जरासा केलास तर चालेल. मग 1 टीस्पून धणे जिरा पावडर. अच्छा, धणे आणि जिरं दोन्ही धणे mix जिरं मिक्स करून आपण त्याला ग्राइंड केलेलं आहे. नंतर हा आहे गरम मसाला 1 टीस्पून. तरी गरम मसाला हा घरगुती आहे की आपण दुकानात कोणताही चालेल. आणि हा आहे किचन किंग मसाला. हा काही हा बाहेरचाच आहे. हा पण साधारण 1 टीस्पून एवढा आपल्याला लागेल. नंतर मीठ. आता त्याच्यामध्ये ही आपण पालक आणि मेथीची पेस्ट टाकू. पालक आणि मेथी असं वाफवून घेतल्यावरती तर मिक्सरला लावली अगदी पेस्ट होते ती. बस, अगदी थोडं पाणी अगदी थोडं. आता ही ग्रेव्ही तयार आहे. आता आपण त्याला सर्व करूया मस्तपैकी. प्लीज. चालेल, ठीक आहे. मला चमचा दे मोठा. आपण एका डिशमध्ये त्याला आधी आपण हे जे बटाट्याचा एक पदार्थ तयार केला आहे, हां, कधीही हे ग्रेव्हीच्या आत नाही टाकायचं. आता ह्या आपण जे बटाट्याचे केलेत ना आपण, तर त्याच्यावर आपण ही गरम गरम ग्रेव्ही टाकूया. चला. बटाटा आहे की नाही टेम्पटिंग? टेम्पटिंग. पालक मेथी न खाणारी माणसं सुद्धा खातील अगदी. मस्त अशी छानशी आणि खास रेसिपी आपली तयार होते. हे थोडंसं आपण छान त्याला टोमॅटो ठेवले. त्याला नाही आवडत पालक मेथी तरी तुझं तुझं आवडतं. हो, आपलं आवडतं. आणि आपल्या कामाचं चीज. हां, चला. ही आपली गरमागरम डिश तयार. आमची छानशी गरमागरम रेसिपी तयार झालेली आहे. तुमच्या खास पाहुण्यांसाठी ही खास रेसिपी आम्ही तुम्हाला आज दाखवली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चला, तुम्ही ट्राय करायच्या आधी मी ती टेस्ट करते. चीज. आहा, रिच रेसिपी खाल्ल्यावर कसं असं रिच छान वाटतं ना असं. तर असं कोणी दिलं ना, मी हॉटेलचं तोंड नाही बघणार. हो ना की माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे एकदम झकास आहे.